Can you see screen? गर्ल्स तर दिसत आहेत भरपूर. बॉईज गर्ल्स स्क्रीन दिसत आहे का? ओके. टाइम जॉईन करत जा. आणखी कोण आलं? चला, इन्सर्ट व्ह्यू झालेलं आहे. ठीक आहे. आज आपण बघणार आहेत रेकॉर्ड डिलीट कसं करायचं. ठीक आहे. अगोदर आपण झॅम्प कंट्रोल पॅनल स्टार्ट करून घेऊया. ऑलरेडी स्टार्टच आहे. लोकल होस्ट स्लॅश स्लॅश पेजचं नाव आहे रेकॉर्ड. एंटर. सो इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता इथे आपल्याला काय करायचंय, आपण हे रेकॉर्ड डिलीट किंवा अपडेट करू शकतो. तर ते कसं करायचंय आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचंय. आज आपण डिलीट बघूया, अपडेटचं नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो इथे मी आणखीन एक टीडी घेतलाय. याच्यामध्ये मी डिलीट किंवा रिमूव्ह असं काहीतरी इथे टाकणार आहे. इथे अपडेट किंवा एडिट तुम्हाला जे टाकायचे ते टाकू शकता. त्याच्यामध्ये मी 2 कॉलम्स एक्स्ट्रा घेतलेत. आता इथे खालती तुम्ही आयकॉन घ्या, इमेज घ्या, टेक्स्ट घ्या, बटन घ्या, ऍज यू विश. ठीक आहे. मी सपोज काय करणार आहे, मी बटन घेणार आहे. टीडी क्लोज. मग इथे या टीडी मध्ये तुम्ही इमेज म्हणून इमेज पण घेऊ शकता, आयकॉन पण घेऊ शकता, किंवा सिंपल असं डिलीट असं टेक्स्ट पण घेऊ शकता. सो आपण घेणार तिथे बटन. एक मिनिट, कोणीतरी जॉईन करतंय. थोडं टाइम वर येत चला ना. राहीन टाइम वर येत चला. 10:30 चा टाइम आहे. 10:40 झालेत. बटन क्लोज. ओके. मी इथे जाईल. किती उशीर. आपलं ट्रेनिंग संपत आले म्हणून मला काही म्हणू पण वाटत तुम्हाला. झालं आता खूप दिवस नाहीये, 2-4 दिवसच राहिले. टाइम वर जॉईन करत चला. काय केलंय आपण, बटन घेतलेलं आहे. इथे एक डिलीटचा घेतलंय. याला थोडंसं तुम्ही डेकोरेट करा. मी ते बूटस्ट्रॅप नाही घेतलं, त्यामुळे मी इथं ह्याचे क्लासेस वगैरे नाही यूज करते. सिंपल स्टाईल देऊन घेते. स्टाईल इज इक्वल टू बाहेर डबल सिंगल कोटेशन आहे, आतमध्ये डबल द्यायचं आहे. सपोज बॅकग्राऊंड कलर रेड आणि कलर व्हाईट. एक सिंपल डिलीटचं बटन घेतलं. थोडं बूटस्ट्रॅप वगैरे यूज केलं तर डिझाईन चांगलं दिसेल. आणि यालाच मी कॉपी करते इथं आणि खाली पेस्ट. याला आपण देऊयात एडिट किंवा अपडेट. तुम्हाला जे द्यायचे ते द्या, किंवा इथे एखादी छोटंसं इमेज वगैरे टाकलं तरी छान दिसेल. ठीक आहे. तुम्हाला जे टाकायचे ते टाकू शकता. 2 बटन्स आपण इथे घेतले. आता आपल्याला काय करायचंय, ज्या रेकॉर्ड वरती आपण क्लिक केलं ते रेकॉर्ड डिलीट झालं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचंय, सपोज आपण जर असं हे केलं डिलीट स्टार असं जर म्हटलं तर काय होईल, ऑल रेकॉर्ड्स डिलीट होतील. मी ते काय करते, साईडला डेटाबेस ओपन करते. लोकल होस्ट आज सेशन घ्यायचंच नाही, पूर्ण सेशन मध्ये जॉईनच करायचं सगळ्यांना. एक 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 येऊ लागले हळूहळू. उद्या अपडेट घेणार आहे. उद्या असं मध्ये मध्ये जॉईन करू नका. 10:30ला जॉईन करा सगळेजण. अपडेट थोडंसं किचकट आहे.
मध्ये मध्ये असे एक एक जण जॉईन व्हायले ना तर मग ते लिंक तुटून जाणार. डेटाबेस आहे टेबलचं नाव आहे स्टुडंट टेबल. आता याच्यामध्ये जर आपण असं म्हटलं, जर सपोज आता एखाद्याचं नाव डबल पण असू शकतं, बरोबर आहे. आता सपोज इथं पण एक रेकॉर्ड आहे, तिथं पण नाव करण आहे. जर आपण असं म्हटलं की डिलीट करण असं जर म्हटलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे? इथं पण करण आहे, इथं पण करण आहे, हे दोन्ही डिलीट होतील. म्हणजे त्याच्या नेम वरून किंवा त्याच्या डेट ऑफ बर्थ वरून कुठल्याही ह्याच्यावरून डिलीट नाही करायचं, कारण ते सेम असू शकतं. किंवा डिलीट स्टेट वरून जर केलं, ज्याचं स्टेट महाराष्ट्र आहे, तर मग हे असं काय होणार, ते महाराष्ट्राचे असं जर आपल्याकडे कंडिशन असेल की महाराष्ट्राची ऑल डिलीट करायचं तर ते तसं वेगळं. बट आपल्याकडे काही कंडिशन नाही. आपल्याला काय करायचं, फक्त जिथे क्लिक करणार आहे, ज्या रेकॉर्डवरती आपण क्लिक करणार आहे, तोच स्पेसिफिक रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचे. आपल्याकडे अशी या टेबलमध्ये कुठली युनिक गोष्ट असते की ज्याच्याने आपण त्याला डिलीट करू शकतो. तर ऑब्विसली काय असणार आहे, आयडी, की त्याची युनिक असते. जरी तुम्ही हे रेकॉर्ड डिलीट जरी केला, इथून पण डिलीट करू शकतात, बट हे डेटाबेस वरून डिलीट करायचं नसतं. तरी पण आता सपोज मी 4 नंबरची एंट्री डिलीट केली तर इथं 3 च्या नंतर डायरेक्ट 5 वर दिसेल, 4 दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल की जर हा 4 चा रेकॉर्ड डिलीट झालाय तर काय गरज आहे, 3 झालाय, जर हा रेकॉर्ड डिलीट झालाय करंट, तर हे समीक्षा वर यायला पाहिजे, म्हणजे ह्याला 4 नंबर भेटला पाहिजे. तर हे असं होत नाही. का होत नाही? आता फॉर एक्झाम्पल समजा आपण एखादा फायनान्सचा प्रोजेक्ट करतोय आणि ह्या करंटनी 5 लाखाचं लोन घेतले आणि समीक्षाने 10,000चं लोन घेतले, ठीक आहे. आणि जर समजा पूर्ण काम आयडी वर होत असतं आणि समजा करंटला डिलीट केलं, त्याची आयडी 4 आहे, 4 नंबरच्या एंट्रीला एक दुसऱ्या टेबलमध्ये असं इन्सर्ट करून ठेवलेलं असतं की ज्याची आयडी 4 नंबर आहे त्याने नावावरून करत नाही, कारण नाव सेम पण असतात. आणि समजा 4 नंबरच्या आयडीने 10 लाख रुपये लोन घेतलेलं आहे आणि जर नंतर काय झालंय, समीक्षाला जर हा आयडी भेटला तर ते लोनच्या नावावर जाईल. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. त्यामुळे जरी तुम्ही हे रेकॉर्ड डिलीट केलं तरी पण त्याची ही जी आयडी असते ना, ही कोणालाच भेटत नाही, कारण त्याला आपण प्रायमरी की अप्लाय केलेला आहे, त्याच्यामुळे ती आयडी त्याच्याच नावाने बुक राहते. हा, तुम्ही जर इथे ऑपरेशन मध्ये गेलात आणि इथून जर टेबल ट्रंकेट केल्याच्या नंतर पूर्ण स्टार्ट पासून एंट्री चालू होतील. मग ट्रंकेट केव्हा करतात? क्लायंटला देताना. एकदा दिलं ना नंतर ट्रंकेट करत नाही. जर क्लायंटनं म्हटलं की माझं सगळं रेकॉर्ड मला आता डिलीट करायचं पूर्ण, मी पहिल्याचं काहीच ठेवणार नाही, तर कोण स्पीकर चालू करते मध्ये मध्ये. काही विचारायचंय का? विचारायचं असेल तर करा, पण थांबा मी आता शिकवते. तर त्यावेळेस आपण ट्रंकेट करू शकतो. ठीक आहे, स्क्रीन वगैरे दिसत नाहीये का? असं ते असेल तर सांगा. स्क्रीन वगैरे दिसत नसेल तर सांगू शकता स्पीकर चालू करून. 2 वेळेस झालंय, स्पीकर उगी विनाकारण नका चालू करू. ओके, आता इथं ऑपरेशन्स मध्ये जाऊन तुम्ही ट्रंकेट करून क्लायंटला हँडओव्हर करू शकता. एकदा ट्रंकेट केला तर त्याच्यानंतर जुन्या एंट्री तिथे एकही राहणार नाहीत, म्हणजे पूर्ण टेबल डायरेक्ट स्टार्ट पासून स्टार्ट होईल. आणि दुसरा ऑप्शन असतो इथे एंडला ड्रॉप केल्याच्या नंतर काय होतं, पूर्ण टेबलच डिलीट होतो, पूर्ण. ठीक आहे, तर इथे आता आपल्याला काय करायचं, ज्याच्यावरती क्लिक करेल त्याचा आयडी बाजूला काढायचा आपल्याला, कारण आपल्याला ऑब्व्हियसली काय करायचं, त्याच्या आयडी वरूनच डिलीट करायचं असतं. त्याचा आयडी आपल्याला कसा घ्यायचा आहे, भरपूर प्रकारे घेता येतो. मी सिंपल तुम्हाला एक सगळ्यात सिंपल टेक्निक मी सांगते. तरी सॉरी, इथे नाही, आपल्याला डिलीटचं करायचंय. इथे मी घेणार आहे अँकर टॅग क्लोज HRF इज इक्वल टू. इथं आपल्याला काय करायचं, एका पेजचं नाव द्यायचंय, कुठले काही द्या तुमच्या मनावर. समजा डिलीट रेकॉर्ड डॉट PHP. इथे मी टाकलाय क्वेश्चन मार्क टाकलाय, कारण आपण ज्यावेळेस इन्सर्ट करतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की इथं पेजच्या वरती नाही क्वेश्चन मार्क येतो सबमिट केल्याच्या नंतर आणि बाकीचा डेटा पुढे येतो. इथे क्वेश्चन मार्क टाकल्याने काय होईल, त्याच्या पुढचा जो डेटा आपण टाईप करणार आहे तो डेटा ऑटोमॅटिक URL ला जाईल. इथे आपल्याला काय करायचं, आपल्याला कशावरून डिलीट करायचं, त्याच्या आयडी वरून. तर आपण याचा आयडी URL ला पाठवायचा. त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घ्यायचा. व्हेरिएबल तुमच्या मनावर आहे, तुम्ही काहीही घेऊ शकता. सपोज मी इथे STID मीन्स किंवा स्टूड आयडी असं मला जे वाटेल ते व्हेरिएबल मी ते घेऊ शकतो. इक्वल टू, आता इकडे डबल कोटेशन आहे, इकडे सिंगल द्यायचा, डॉट डॉट, हा डॉट रेड यायला पाहिजे. ठीक आहे, इकडे डबल आहे, आतमध्ये सिंगल घेतला, डॉट डॉट. आता आपली आयडी कुठे स्टोर आहे, रो ऑफ 0 मध्ये. 0 लोकेशनला आयडी आहे, तो रो ऑफ 0 आपण इथे सेंड करणार आहे. सेव्ह केलं, रिफ्रेश. आता इथे तुम्ही चेक करू शकता. सपोज मी 3rd नंबरच्या रेकॉर्ड वरती क्लिक करते, हे बघा इथे त्या पेज वरती क्वेश्चन मार्क स्टूड आयडी इज इक्वल टू 3 आलेले. हा पेज आपण इथे क्रिएट करून घेऊया. एक न्यू पेज घेतला,
त्याला ते नाव दिलं आपण जे तिकडून डेटा ज्या पेजला सेंड करतोय, डिलीट रेकॉर्ड डॉट PHP. रिफ्रेश. आता हा एक ब्लँक पेज आहे, फक्त ह्या URL ला याची आयडी भेटलेली आहे, बाकी पेजवरती काहीही नाहीये. तर आपण काय करायची, ही URL ची आयडी इथे गेट करून घ्यायची. म्हणजे आपल्याला कुठलं रेकॉर्ड डिलीट करायचंय, स्टूड आयडी मध्ये जो जर आपण म्हटलं डिलीट स्टूड आयडी, तर त्याचा मिनिंग आहे डिलीट 3, कारण आपण 3 नंबरवरती क्लिक केला. तर सपोज मी डिलीट या सेकंड नंबरवरती क्लिक केलं, तर इथे 2 आला. म्हणजे आपण ज्यावेळेस स्टुडंट आयडीला जर इथे गेट करून घेतला, सपोज मी इथे घेते PHP इको $_get स्टूड आयडी, इथे जे URL ला सेंड केले ना तेच घ्यायचं. तुम्ही बघू शकता तिथे, हे बघा 2. आता मी ज्याच्यावरती क्लिक करते ते रेकॉर्ड इथे तो नंबर इथे आलेला आहे. तो कशामध्ये स्टोअर आहे, या पूर्ण म्हणजे ह्या स्टूड आयडी मध्ये. ह्याला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेऊया. सपोज आयडी इज इक्वल टू स्टूड आयडी. मग आपण जर आता म्हटलं डिलीट आयडी, तर त्याचा मिनिंग आहे डिलीट 5, म्हणजे जो पण नंबर इथं आलेला आहे तो. ठीक आहे, तो इको मी काढून टाकला, हे काय आपल्याला दाखवायचं नाहीये, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इको टाकला होता मी. तर इथे आपल्याला जे रेकॉर्ड डिलीट करायचं त्याची आयडी आली. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली इथे काय करायचंय, कनेक्टिव्हिटी. अशी कनेक्टिव्हिटी प्रत्येक वेळी देत नसतात प्रोजेक्टमध्ये. आपण आता प्रोजेक्ट नाही करत आहे, फक्त आपण टास्क करतोय, म्हणून मी हे प्रत्येक पेजला देते. अदरवाईज आपण एकाच पेजवरती कनेक्टिव्हिटी देतो आणि ते पेज इन्क्लूड करत असतो. ठीक आहे, ही झाली कनेक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आता इथे काय करायचं आपल्याला, जर रेकॉर्ड डिलीट झालं तर काय, नाही डिलीट झालं तर काय. सिंपल आपण जसं इन्सर्ट साठी केलं होतं तेच. आफ्टर डिलीट, जेव्हा पेज इथून डिलीट झाला तर कुठे जायला पाहिजे वगैरे ते इथं आपल्याला एल्स मध्ये टाकून द्यायचं किंवा इफ मध्ये. आता इथे आपल्याला टाकायची क्वेरी, जसं इन्सर्ट आणि व्ह्यू साठीची क्वेरी घेतली होती सेम, MySQLi_query कनेक्टिव्हिटी जिथे आहे त्याचा व्हेरिएबल आणि कोटेशन. ठीक आहे, इथे तुम्हाला टाकायचे डिलीट फ्रॉम तुमच्या टेबलचं जे काही नेम असेल, स्टुडंट टेबल. आता ह्याला जर असंच रन केलं तर काय होईल, पूर्ण टेबल डिलीट होऊन जाईल. आपल्याला पूर्ण टेबल डिलीट नाही करायचं, आपल्याला काय करायचंय की आयडी जिथे मॅच होते ना तेच रेकॉर्ड डिलीट करायचं. मग इथे या टेबलमध्ये हे जे आहे आयडी आहे, हे आयडी आणि इथे आलेला आयडी जिथे मॅच होतो त्यालाच डिलीट करायचं. समजा आता इथे काय मॅच होतंय 5, तो काय करेल, त्या 5 ला मॅच करेल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही आयडी सिलेक्ट करावी लागेल, कारण आपण ह्याच्यावरूनच डिलीट करतो. सो वेअर जशी डेटाबेस मध्ये आयडी आहे तशीच तुम्ही कॅपिटल स्मॉल जे काही टाकलं असेल इथे त्या फील्डला तेच इथे टाकायचं आहे. वेअर डेटाबेस मधली आयडी इज इक्वल टू, आता इकडे डबल आहे तर इकडे सिंगल फक्त टाकलात, अरे बघा हा डॉट रेड येणार नाही, इकडे आलेलं आहे या पेजवरती. आता हे काय लॉजिक आहे मलाही नाही माहिती, असंच सिंटॅक्स आहे त्याचा, आहे तसं आहे. इथे आपण काय केलं होतं, इकडे डबल होता म्हणून इकडे सिंगल टाकला होता, बट इकडे ह्या पेजवरती नाही चालत. इकडे डबल आहे ना, तर आतमध्ये फक्त सिंगल देऊन चालत नाही, पुन्हा एकदा डबल द्यावा लागेल, मग डॉट डॉट. किंवा असं पण चालेल, असं पण चालेल, पण हे तुम्हाला कन्फ्यूज होईल थोडंसं. मग डबल मध्ये डबल चालत नाही तर ते, त्याच्यामुळे आपण असं नाही घेणार आहेत. काय करणार आहेत, सरळ सिंगल कोटेशन द्या, मध्ये डबल कोटेशन द्या आणि डॉट डॉट द्या. ठीक आहे, आयडी कशाला मॅच होणार आहे, $id म्हणजे डेटाबेस मधली आयडी आणि या पेजवरती आलेली आयडी जिथं मॅच होते फक्त तेच रेकॉर्ड तो डिलीट करेल. आता डिलीट केल्याच्या नंतर हे ब्लँक पेज आहे, हा इथे नाही थांबला पाहिजे, आणि रेकॉर्ड डिलीट झाल्याच्या नंतर रिटर्न या आपल्या ग्रुपच्या पेजला यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी या पेजला यायचंय. तर आपण काय करूयात, हे जे इन्सर्ट केलेला कोड आहे ना तोच मी कॉपी करणार आहे, हाच कोड मी कॉपी करते आणि इथं डिलीट झालं नाही ना, मला असं का वाटतं मी रिपीट करते. ओके, इथं आपण पेस्ट केलं, हा पेजचं नाव आहे. काय केलं, फक्त जर डिलीट झालं रेकॉर्ड तर एक मेसेज येईल, डेटा डिलीटेड किंवा रिमूव्ह, तुम्हाला जे टाकायचं ते टाका, किंवा स्टुडंट रेकॉर्ड डिलीटेड असं वगैरे टाकू शकतात. ठीक आहे, हे मेसेज तुमच्या मनावर असतं, काही टाकू शकतात. आणि इथून तो कुठल्या पेजला जाणार आहे, रेकॉर्ड व्ह्यू, आपला तुमचा जो व्ह्यूचा पेज आहे ते नाव टाकून द्या आणि सेम एल्स हे मेसेज टाकून ट्राय अगेन किंवा डेटा कुड नॉट डिलीट वगैरे असं काहीतरी टाकू शकता. ठीक आहे, रिफ्रेश. आपण आता
हे काय करूयात, हे 3 नंबरचं ब्लँक आहे याला डिलीट करूयात. डिलीट, डेटा डिलीटेड, ओके, आणि तो फिरून इकडे आला. बरोबर. आता इथे बघा तुम्ही 1 2 4 5 6 झाला. आता बट आता हे इकडे ठीक आहे, हे डेटाबेस आहे, बट इथे तरी सिक्वेन्स व्यवस्थित दिसला पाहिजे ना. 1 2 3 4 ह्याला तर काही घेणं देणं नाहीये ना. इथं 3 आला काय 2 आला काय, हे फक्त दिसण्यासाठी आहे, हे फक्त आपण शो करतोय. तर त्याला आपण काय करूया, इथे जे व्ह्यू केलेलं आहे ना, हे व्ह्यू इथे आपण डायरेक्ट फक्त आयडी शो केली. तर इथे आयडी न शो करता इथे आपण एक व्हेरिएबल घेऊया, एक सिरियल नंबर घेऊया, त्याला व्हॅल्यू दिली 1, कारण 1 पासून स्टार्ट करायचंय. आणि इथे सिरियल नंबर घेऊया, आपल्याला फक्त 1 1 प्रत्येक लूप मध्ये आता हा 1 1 झालाय. याला काय करायचं, प्रत्येक लूपच्या एंडला 1 ने प्लस करायचं. किंवा इथे पण स्टार्टला नको, इथेच डॉलर सिरियल प्लस प्लस. ठीक आहे. म्हणजे आता इथून जरी डिलीट केलं तर सपोज हे सेकंड वाला रेकॉर्ड डिलीट करते, रेकॉर्ड डिलीटेड. आता इथे हाच सिक्वेन्स राहील आणि इकडे त्याचे नंबर्स पण चेंज नाही होणार. रिफ्रेश 1 4 5 6. ओके, हे झालं डिलीट. जर तुम्हाला असं हवं असेल की एक वेळेस त्यांनी कन्फर्म विचारायला पाहिजे डिलीट करायचंय का, कोड तर आपला रेडी आहे. आता इथं आपण काय केलेलं आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. इथून आपण काय केलं, डायरेक्ट अँकर टॅगनी कनेक्टिव्हिटी देऊन सेंड केले. सपोज आपण ह्याला कमेंट मध्ये ठेवूयात. आता हे कमेंट मध्ये जाणार म्हटलंच होतं, ह्याला ना मी इथे वरच्या लाईनला ठेवून देतो, म्हणजे कमेंट मध्ये राहील. म्हणजे जर तुम्हाला असं जर डायरेक्ट डिलीट नाही करायचं, एक वेळेस त्यांनी विचारलं पाहिजे डिलीट करायचंय का. जावास्क्रिप्ट शिकलेले आहे आपण, बरोबर आहे. तर इथे टाकायचं आपल्याला ऑन क्लिक इज इक्वल टू, बाहेर सिंगल कोटेशन आहे, आतमध्ये डबल घेतला, गेट आयडी वगैरे काहीतरी फंक्शनचं नाव द्या तुमच्या मनावरती. गेट आयडी बरोबर नाही भेटत आहे, गेट डेटा असं काहीतरी घेत्या. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हिरो ऑफ 0 पाठवायचंय. किंवा तिथे तुम्ही डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी असंही घेऊ शकतात. मग तुम्हाला ते इनपुट घ्यावं लागेल, हे खूप किचकट होऊन जाईल. बाहेर डबल कोटेशन आहे, आतमध्ये सिंगल घ्या, डॉट डॉट डॉलर रो ऑफ 0. ठीक आहे. आपण आता हा फंक्शन वरती क्रिएट करून घेणार आहे. स्क्रिप्ट भरपूर टेक्निक्स आहेत, मी 1 2 सांगायला तुम्हाला. फंक्शन गेट डेटा, गेट पॅरामीटर, कारण आपण खालून पॅरामीटर घेतलेला आहे. इथे आपण आणि इथे आलेला पॅरामीटर इथे घेतलेला. आपण एकदा चेक करूया. हे बघा, ज्याच्यावरती क्लिक करते तो डेटा इथे आलेला आहे 4 6. आता आपल्याला काय करायचंय, ही जी व्हॅल्यू आलेली ही इथं तुम्ही काही घेऊ शकता ना, किंवा इथे समजा स्टुडंट आयडी असं तुम्हाला काही वाटलं तर इथं काही घेऊ शकतात. मी इथं कट करते. आता काय करायचं, आपल्याला हा आयडी पाठवायचा आहे कुठल्या पेजला, इथे. आपला इथला सगळा कोड रेडी आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, त्याच्या URL ला हा स्टूड आयडी पाठवायचा आहे, कारण इकडे स्टूड आयडीचा बाकीचा सगळा कोड केलेला आहे. सो कसं करणार आहे, तिथे विंडो डॉट लोकेशन डॉट href इज इक्वल टू पेजचं नाव जे काही आहे ते रेकॉर्ड काय डिलीट रेकॉर्ड PHP क्वेश्चन मार्क. काय पाठवला होता आपण आयडी तोच घेऊयात, तर मग परत इकडे जाऊन मला चेंज करत बसावं लागतं. स्टूड आयडी प्लस SID असं पण जातो, किंवा एजॅक्स थ्रू पण येईल, पण मी एजॅक्स शिकवलं नाही. एक सेकंड, काहीतरी गडबड झाली. मी थोड्या वेळासाठी पेजचं नाव चेंज करते. इथे इक्वल टू राहिले, इक्वल टू, पण इथे डायरेक्ट बघा ना असं येऊ लागलं स्टूड आयडी 4 असं. कंट्रोल Z करते, डिलीट रेकॉर्ड स्टूड आयडी इज इक्वल टू 4. इथे कॉन्टॅक्ट करण्यासाठी प्लस यूज करतात आणि PHP मध्ये डॉट. सो सेव्ह केला, रिफ्रेश करून काही फायदा नाही. आता हे फक्त इथून डायरेक्ट पाठवले आपण. आता इथून जर मी डिलीट वरती क्लिक केला तर हा डायरेक्ट डिलीट होईल. आपल्याला इथं एकदा काय करायचं, कन्फर्म विचारायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कन्फर्म किंवा
आर यू शुअर असं काहीतरी टाकते. आर यू शुअर डिलीट दिस रेकॉर्ड असं काहीतरी मी टाकलं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कन्फर्म काय रिटर्न करतो सांगा बघ, लक्षात आहे का? एक सेकंड. कन्फर्म हा काय रिटर्न करतो सांगा बरं. मी अलर्ट काय रिटर्न करतो, कन्फर्म काय रिटर्न करतो, प्रॉम्प्ट काय रिटर्न करतो सांगितलं होतं. सांगा कोणीतरी. स्पीकर चालू तर झालाय पण आन्सर नाही आलं. राणी आंसर देने वाले हो क्या? स्पीकर क्यों ऑन किया फिर? सांगा बरं कोणीतरी. राणी आवाज येत नाही हा तुझा, तू सांगत असशील तरी आन्सर मेसेज कर इथे मीटिंग मध्ये. कन्फर्म बॉक्स काय रिटर्न करतो? भूल गई नाजमीन. सिंपल आहे, ट्रू ऑर फॉल्स. अलर्ट काहीच रिटर्न करत नाही. कन्फर्म ट्रू ऑर फॉल्स आणि प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही जे इनपुट मध्ये टाकताय ते विसरलेत सगळेजण. कुठे आलो इकडे? ओके म्हटल्यास काय येतो? ट्रू. आपण इथे कंडिशन टाकू शकतो. इफ जर त्या व्हेरिएबल मध्ये जर ट्रू असेल म्हणजे तो जर ट्रू रिटर्न करत असेल तरच ही लाईन रन करायची. एल्स टाकायची गरज नाही कारण आपल्या एल्स मध्ये काही करायचंच नाहीये. आता सपोज हा 3 नंबर कन्फर्म विचारला, कॅन्सल केलं तर काही होणार नाही. सपोज इथे आता ओके केला, डेटा डिलीटेड आलं. तर असं तुम्ही विथ कन्फर्म आणि हे अँकर टॅगचा यूज करून सिंपल विदाउट कन्फर्म डायरेक्ट त्या पेजला जाऊन पण डिलीट करू शकता. ते सिंपल आहे, हे फक्त एकदा कन्फर्म विचार एवढंच डिफरन्स आहे. बाकी डिलीटच्या पेजवरती तुम्हाला काही नाही. जो आयडी तुम्ही URL ला पाठवलाय तो इथे गेट करून घ्यायचा आणि क्वेरी टाकायची. सिंपल 2च लाईनचा कोड आहे, काही मध्ये हार्ड नाही. समजलं? अपडेट थोडासा किचकट आहे, अपडेटला थोडा वेळ लागेल. तर उद्या घेणं होईल का अपडेट? ठीक आहे मी घेते. तरी मी आजच्याच मीटिंग मध्ये सांगून ठेवते, एखाद्या वेळेस उद्या थोडासा लेक्चर घ्यायला उशीर होऊ शकतो. मी टाइम टाकते, तसं तर चेंज नाही होऊ देणार पण टाकते तरी. ठीक आहे. तर एकदा संध्याकाळी मेसेज चेक करा किंवा सकाळी उठल्यास लवकर तरी. कारण उद्या इथल्या ऑफलाईन स्टुडंटचा पण थोडासा मोठा पॉईंट आहे. मला त्यांना पण शिकवायला वेळ लागेल असं वाटतं. आपलं आज 13 तारीख आहे ना, 13. ओके, 4 डेजचं ट्रेनिंग राहिले आता. ठीक आहे. उद्या ट्रेनिंग होईल आपलं, त्याच्यानंतर फ्री राहतात ना डेज. 2 दिवस नसेल ट्रेनिंग, राहिले 3 दिवसाचं, त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस एक्सटेंड करूयात आपण. उद्याचा दिवस ट्रेनिंग होईल, नंतर 3 डेजचं ट्रेनिंग राहतं. ते राहिलेलं 3 डेजचं ट्रेनिंग 2 दिवसाच्या नंतर होईल. ते 2 दिवस मी थोडंसं नाहीये, तर ते 2 दिवसाचं आपलं आहे ते पुढचे 3 दिवस एक्सटेंड होईल. किंवा एका दिवशी मी थोडं एक्स्ट्रा घेऊन 1-2 दिवसाचं कव्हर करून घेईल. ओके, तसं मी ग्रुपवरती टाकते तुम्हाला किंवा उद्याच्या मीटिंग मध्ये सांगते ठरवून जे आहे ते. बाकी या पॉइंट मध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आज 2 डेजची अटेंडन्स आहे, सॅटरडे आणि आजची.